महत्वाची बातमी समोर येते। सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। मुख्यमंत्री चिडल्याचं देहबोलीवरून दिसतंय। मागील बाकावर राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील सुद्धा आहेत, अशी काही दृश्य समोर आली आहेत। पायऱ्यांवर आंदोलन केल्यामुळे मुख्यमंत्री संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। हे सगळं प्रकरण आहे सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीमध्ये झालेल्या राड्याचं। आज विधान परिषद आणि विधानसभेमध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। काही वेळापूर्वी इथे चर्चा सुद्धा झालेली आहे आणि सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्यात या सगळ्या घडामोडीनंतर चर्चा झाल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री दरम्यान चिडल्याचं एकंदरीतच त्यांच्या देहबोलीवरून दिसतंय। मागील बाकावर राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील सुद्धा पाहायला मिळाले। दरम्यान दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनीच पायऱ्यांवर आंदोलन केलं आणि त्यामुळे मुख्यमंत्री काहीसे संतप्त झाल्याचं सुद्धा दिसतंय। सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊयात। सागर, तिघांमध्ये एकीकडे चर्चा झाली, ती नेमकी काय झालेली आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्री काहीसे संतप्त आहेत असं कळतंय। मुळात ज्या पद्धतीने साताराचं प्रकरण घडलं जिल्हा परिषदेमध्ये आणि त्यानंतर विधान परिषदेमध्ये थेट पोलीस तिथले अधीक्षक आहेत त्यांची चौकशीचे आदेश नीलम गोरेंच्या वतीने देण्यात आले। आता मुद्दा उपस्थित राहतो की हे परस्पर केलं गेलं का, की एकनाथ शिंदेच्या सांगण्यावरनं मुद्दामून केलं गेलं। या संपूर्ण प्रकरणावरून आता थेट मुख्यमंत्रीच नाराज असल्याचं समजतं आणि त्यावरून आज सभागृह ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सभागृहातच एकमेकांच्या जवळ बसले असताना मतभेद तयार झाले असं समजतं आणि त्यानंतर त्याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या दालनात साताऱ्याचे शिवेंद्रराजे, परत नंतर अजयकुमार गोरे यासह काही जण एकत्रित चर्चा करत आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शंभूराजे देसाई आणि इतर आमदार चर्चा करतायत। दोन नेत्यांमधला हा वाद जो आहे तो विकोपाला जाताना दिसून येतोय। सातारा जिल्हा परिषद असेल किंवा परभणी जिल्हा परिषदेमध्ये असेल अशा ठिकाणी एकनाथ शिंदेंना स्वतः डावलल्याचं दिसून येतं आणि राष्ट्रवादी आणि भाजप यांनी हातमिळवणी केली। याच्यावरच हे मतभेद वाढताना दिसत आहेत। काही दिवसांपूर्वी शिंदेंनी दिल्ली दरबारी जाऊन अमित शहा यांच्याकडे तक्रारीचा सूर लावण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण अमित शहा यांनी त्यांना वेळ दिली नाही। पण पंतप्रधानांची भेट झाली त्या दरम्यान अशा काही भेटीच्या दरम्यान काही चर्चा झाली का आणि आता याचा विकोप जास्त होताना दिसून येतोय का, अशी एक आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पण तुर्तास तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने आज सातारा प्रकरणावर मंत्रिमंडळाच्या पायऱ्यावर सत्ताधारी वच्याच वतीने आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर विधान परिषदेमध्ये ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले गेले यावरून प्रचंड नाराज आहेत आणि आता याचे पडसाद उमटतात। साताऱ्यामध्ये जे जिल्हा परिषदेचा निवडी दरम्यान जो राडा झाला त्याचे पडसाद उमटले आणि भाजप आणि सेनेमधील जो काही छुपा संघर्ष आहे तो आता छुपा राहिलेला नाहीये, उघडपणे तो वाद पाहायला मिळतोय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।